सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात निवडणूक पार पडत आहे। याशिवाय पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान झालं आहे, तर उर्वरित 3 टप्प्यांचं मतदान हे बाकी आहे। येणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व पक्षीय जोरदार तयारीला लागलेत। प्रचारही अगदी जोरात सुरू आहे। असं सगळं असताना भाजपने एक नवा जुगाड शोधून काढलाय। पण नक्की हा जुगाड काय आहे, याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा नानावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब, लाईक व फॉलो करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। महाराष्ट्रात निवडणुकीचं वातावरण आहे, जो जोरदार प्रचार करताना दिसून येतोय। सभांवर अधिकाधिक भर दिला जातोय। उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख स्वतः मैदानात उतरलेत। त्यात भाजपने नवा जुगाड शोधलाय। तो असा की ज्या मतदारसंघातील निवडणुका संपल्या आहेत, त्या मतदारसंघातील भाजपच्या लहान मोठ्या नेत्यांना आता दुसऱ्या मतदारसंघात पक्षानं ड्युटी दिली आहे। त्यानुसार जबाबदाऱ्यांचे वाटपही करण्यात आले। याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि शिंदे सेनेचे उमेदवार असलेल्या मतदारसंघामध्येही भाजपच्या नेत्यांना पाठवण्यात आले। जिथे कमळ नाही, तिथे मित्रपक्षांच्या विजयासाठी नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली। यातील काही नेते असेही आहेत की ज्यांच्या मूळ मतदारसंघात निवडणूक प्रचार सुरू आहे, पण तिथलं मतदान हे नंतरच्या टप्प्यात होणार आहे। आता कुणाकडे कोणत्या मतदारसंघाची जबाबदारी आहेत ते पाहूयात। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। पहिल्या रायगड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडे देण्यात आली आहे। प्रवीण दरेकरांनी आधी मुंबईत आणि आता राज्याच्या राजकारणात आपलं विशिष्ट स्थान निर्माण केले। भाजपमध्ये प्रवेश करून 5 वर्षही झाले नसताना दिग्गजांना बाजूला सारत भाजपनं दरेकरांची थेट राज्याच्या विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड केली होती। प्रवीण दरेकरांच्या राजकीय जीवनाची सुरुवात मुंबईतून झाली असली तरी ते मूळचे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर मधले आहेत आणि म्हणूनच त्यांना रायगडची जबाबदारी दिली आहे। इथून महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे उभा आहेत। दुसरा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग। या लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयाची जबाबदारी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिली आहे। त्याचं कारण असं की रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपने निवडणूक पक्ष निरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे। शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील नेते म्हणूनही त्यांना ओळखलं जातं। कोकणमधील जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे आल्यास अगदी जुने जाणते कार्यकर्ते देखील एक दिलानं काम करतील असा विश्वास भाजपच्या नेत्यांना आहे। तिसऱ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांना देण्यात आली आहे। इथून महायुतीतील राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार अर्चना पाटील रिंगणात आहेत। डॉक्टर अजित गोपछडे हे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांपैकी एक आहेत। राम मंदिराच्या आंदोलनात त्यांनी कारसेवाही केली आहे। पेशानं डॉक्टर असलेले अजित गोपछडे हे नाव भाजपच्या व्यतिरिक्त इतर लोकांना फारसं माहीतही नाही। भाजपच्या डॉक्टर्स सेलचे ते प्रमुख आहेत। डॉक्टर अजित गोपछडे यांनी भाजपच्या माध्यमातून अनेक भागांमध्ये वैद्यकीय शिबिरं आयोजित केली आहेत। डॉक्टर अजित यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल अशी काहीही शक्यता किंवा चर्चाही नव्हती, पण भाजपनं नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करून अजित गोपछडेंना राज्यसभेची उमेदवारी दिली। शिवाय या मतदारसंघात लिंगायत मतपेढी अधिक असल्यानं त्यांच्यावर ही जबाबदारी दिली असल्याची चर्चा आहे। चौथ्या लातूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे देण्यात आली आहे। सरपंच पदापासून ते राजधानी दिल्ली गाठणारे खासदार म्हणून प्रतापराव पाटील चिखलीकर यांची ओळख आहे। तळागाळातून आल्याने त्यांना ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, शेतीच्या प्रश्नांची चांगली जाण आहे। सतत लोकांच्या संपर्कात राहत असल्याने ज्या पक्षात त्यांनी प्रवेश केला त्या पक्षात त्यांचे समर्थक वाढले आहेत। त्यांनी अनेक चुरशीच्या लढतीमध्ये विजय खेचून आणलाय। त्यांच्या राजकीय प्रवासाची ओळख संपूर्ण राज्यातच नव्हे तर दिल्लीपर्यंत पोहोचली आहे। म्हणून त्यांना लातूर लोकसभेतील भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या विजयाची जबाबदारी दिली आहे। 5व्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या बारामतीची जबाबदारी खासदार मेधा कुलकर्णी यांना दिली आहे। महायुतीतून या जागेवर राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात असणार आहेत।
मागच्या 5 वर्षांपासून राजकीय वनवासात असलेल्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांचं भाजपने राज्यसभेचे तिकीट देऊन एक प्रकारे पुनर्वसनच केलं आणि तेव्हापासून त्या राजकारणात पुन्हा सक्रिय झाल्या। आता त्यांच्याकडे राज्यातील हाय व्होल्टेज मतदारसंघ असलेल्या बारामतीची जबाबदारी दिली आहे। 6व्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी धनंजय महाडिक यांच्याकडे सोपवली आहे। कोल्हापूर हे महाडिकांचं जन्मस्थळ, शिवाय त्यांची राजकीय कारकीर्द इथूनच सुरू झाली। मागील निवडणुकीत ते याच मतदारसंघातून पराभूत झाले होते। शिवाय त्यांचा या लोकसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे। गेल्या वेळी त्यांच्या विरोधात उभा असणारे संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कोल्हापूर लोकसभेची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे। 7वा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांना सोपवण्यात आलाय। भारतीय जनता पार्टीने हातकणंगले लोकसभाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची नियुक्ती केली आहे। निवडणुकीपर्यंत या मतदारसंघात त्यांना कार्यरत राहायचे। भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून बोंडे यांच्याकडे पाहिलं जातं। त्यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चांगले संबंध आहेत। भाजपच्या पक्ष संघटनात्मक बांधणीत डॉक्टर बोंडे यांचा उपयोग करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे। भाजपच्या किसान मोर्चाचे ते राष्ट्रीय सरचिटणीस देखील आहेत आणि त्यामुळेच हातकणंगले मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना यांच्या विजयाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे। 8वा लोकसभा मतदारसंघ असलेल्या सांगलीची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड पार पाडणार आहेत। डॉक्टर कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत। ते पेशानं डॉक्टर आहेत। डॉक्टर कराड यांच्या रूपाने संभाजीनगरच्या संसद प्रतिनिधीला पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं। त्यांची राजकीय कारकिर्दी ही बरीच मोठी आहे। त्यामुळेच पक्षाने त्यांच्यावर आता विश्वास दाखवत सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी दिली आहे। 9वा आहे सातारा। या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजपचे महासचिव विक्रांत पाटील यांच्याकडे दिली आहे। विक्रांत हे भाजपचे युवा मोर्चाचे राज्याचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते। एक कार्यतत्पर लोकप्रतिनिधी, जनतेशी नाळ जोडलेले युवा नेतृत्व, अभिनव पद्धतीने उपक्रम राबवण्याची कार्यशैली, अभ्यासू व्यक्तिमत्व, उत्तम वक्ता, प्रभावीपणे विषयाची मांडणी करण्याचे कौशल्य या सर्व गोष्टी विचारात घेऊन त्यांना पक्ष नेतृत्वाने सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विजयाची जबाबदारी सोपवली आहे। 10व्या माढा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी प्रसाद लाड यांच्याकडे दिली आहे। याचं कारण असं की पूर्वी राष्ट्रवादीत असताना ते अजित पवारांचे विश्वासू मानले जायचे। त्यानंतर त्यांची माढ्याच्या अध्यक्षपदी काही काळासाठी नेमणूक करण्यात आली होती। भाजपची सत्ता आल्यावर विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी विरोधात ते अपक्ष लढले होते। त्या निवडणुकीत पराभव झाला। त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यांची नंतर मुंबई उपाध्यक्षपदी वर्णी लागली। सध्या ते भाजपचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्षही आहेत। माढ्यामध्ये त्यांची ओळख आहे, त्यामुळे त्यांना माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्याची जबाबदारी दिली आहे। 11व्या आणि शेवटच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी श्रीकांत भारतीय यांना देण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पक्षाची पकड राज्यातील ग्रामीण भागात मजबूत करण्यासाठी व्यूह नीती तयार करण्यात आली होती। यात श्रीकांत भारतीय यांची महत्त्वाची भूमिका होती। भाजपच्या प्रदेश पातळीवरील राजकारणात आजवर पडद्याआड राहून काम करणाऱ्या भारतीय यांनी पक्ष संघटनात्मक बांधणीत मोलाचं योगदान दिले। श्रीकांत भारतीय हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत। आता सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या विजयाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे। या सर्व 11 लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही 3ऱ्या टप्प्यात म्हणजेच येत्या 7 मे रोजी पार पडणार आहे। त्यामुळे महायुतीकडून त्या मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजप नेत्यांना जबाबदारी दिली आहे। आता भाजपचा हा जुगाड कितपत यशस्वी होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।